तर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला। अंधारेंनी व्यक्त केलेली भाषा आणि गाणं सभागृहाचा अवमान असल्याचं दरेकर म्हणाले। दरेकरांनी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात त्यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला। अंधारेंनी व्यक्त केलेली भाषा आणि गाणं हे सभागृहाचा अवमान असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले। श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतु पुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे। म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे। माझी आपल्याला विनंती आहे, ही सूचना स्वीकृत करावी व या अधिवेशनात मांडण्यास आम्हाला अनुमती द्यावी। मी सदरचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पुढील योग्य त्या कारवाईसाठी पाठवित आहे। सभापती महोदय, विनंती आहे की त्याने माननीय एकनाथ शिंदे साहेबच नाही तर या महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याला त्याने आव्हान दिलेलं आहे। त्या त्याचा राज्याचे गृह राज्यमंत्री इथं बसलेले त्याला ताबडतोब अटक करणार आहात का? तो परराज्यामध्ये पळून गेलेला आहे याची माहिती मला मिळालेली आहे। त्या राज्यामध्ये आपलं गृह खात्याचे पोलीस जाऊन त्याला पकडून आणणार आहेत का? या संदर्भामध्ये ताबडतोब कारवाई करावी ही माझी विनंती आहे। वारंवार व्हिडिओ व्हायरल करतोय आणि त्याचे असे काही आता पुरावे देखील सापडत आहेत, काही त्याच्या शक्यता देखील नाकारता येणार नाहीत। एक नवीन प्रकार आता आपण समोर येताना पाहतोय, अर्बन नक्षलाइट। म्हणजे शहरामध्ये थेट दंगली नाही परंतु दंगली घडवण्याच्या दृष्टीने काही तिथे गोष्टी व्हायरल करायच्या आणि अशा देखील काही शंका आम्हाला इथे नक्कीच आहेत आणि त्या दृष्टीने देखील आम्ही चौकशी करत आहोत आणि या कुणाल कामरावरती आम्ही गुन्हा देखील दाखल केलेला आहे। मी काल सांगितल्याप्रमाणे हा देशाच्या कुठल्याही बिळामध्ये लपलेला असला तर सुद्धा ह्याला शोधून त्याला अटक केली जाईल।